की 32 लक्ष कृतयुग म्हणजे 32 लाख वर्षाचा कृतयुग आहे. कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म म्हणजे कृतयुगीचा धर्म काय आहे? आत्मोपास्ती. आपला जो विषय आहे तो काय आहे? आत्मोन्नती म्हणजे आत्म्याची उन्नती करायची आपल्याला. आणि आत्मोपास्ती म्हणजे आत्म्याची उपास्ती म्हणजे उपासना करणे, हा कृतयुगीचा धर्म आहे. तर देवाने तिथे सांगितलं की आत्मोपास्तीचा धर्म आचरला तर काय होते? चैतन्य प्राप्ती फळ म्हणजे चैतन्य देवतेची प्राप्ती तुम्हाला होते. आणि मग जर का आत्मोपास्ती धर्माचं आचरण झालं नाही तर मग काय आहे? 16 लक्ष त्रेत म्हणजे 16 लाख वर्ष त्रेतायुगाची आयुष्य मर्यादा. जशी आपली 100 वर्ष आहे, आपण 100 वर्षाचं काही जगत नाही. 50, 60, 70 मध्ये आपण जास्तीत जास्त निघून जातो. परंतु मर्यादा, काही गोष्टी मर्यादा राहते ना, त्या मर्यादेनुसार जास्तीत जास्त 100 वर्ष. परंतु काही लोक आहे की 107, 108 अशीही जाते. परंतु एखादी मर्यादा जर आपल्याला सांगायची राहिली तर आपण तेवढी सांगू ना. कारण की जरी 107-8 वर्षाचा मनुष्य जरी झाला तर काय करू शकणार आहे? त्याच्यात चालणं बी होत नाही. म्हणून 100 वर्षाची सांगितली, परंतु त्याच्याही कमीच पकडून घ्यायचं आपल्याला. आणि मग 16 लक्ष सोळा लक्ष त्रेती भक्ती हा धर्म. मी आता तुम्हाला देवताचा धर्म सांगत आहोत, कारण की देवताच्या धर्मानंतरच आपल्याला परमेश्वर धर्म कळणार. कारण जेव्हा माईमभट्ट इकडे आले तर त्यांनी काहून आले? हे प्रकरण त्यांनी ऐकलेलं होतं की 16 लाख वर्षाचा त्रेतायुग आहे आणि त्या त्रेतायुगामध्ये भक्ती हा धर्म. कोणाची भक्ती करावी? माता पित्याची, गुरु बंधूची आणि गुरुची. तर मग उत्तम मध्यम कनियस. कारण की त्रेत या शब्दाला त्रेत असं नाव का बरं पडलं तर लक्षात घ्या. त्रेत म्हणजे तिन्ही देवतांची सत्ता. 3 देवतांची सत्ता आहे. 3 कोणत्या? 3 प्रत्येक युगाची जे नावं ठेवलेली आहे स्वामींनी